हिंगोलीमध्ये 3.25 लाख हेक्टरवरची पिकं उद्ध्वस्त झाली। पालकमंत्री जिरवाळ यांच्याकडून या नुकसानग्रस्त भागाची पाहणी करण्यात आली। शेतकऱ्यांना कर्जमाफी द्यावी अशी मागणी सुद्धा नरहरी जिरवाळ यांनी केलेली आहे। यंदा सतत होत असलेल्या अतिमुसळधार पावसामुळे खरीप हंगाम वाया जाण्याची वेळ आलेली आहे। हिंगोलीमध्ये सध्या 3.25 लाख हेक्टरवरचं पीक हे पूर्णपणे खराब झालेलं आहे, नष्ट झालेलं आहे। तर इथला आढावा घेतलेला आहे आमचे प्रतिनिधी गजानन देशमुख यांनी पाहिला। राज्याचे अन्न व औषध प्रशासन मंत्री तथा पालकमंत्री हिंगोलीचे पालकमंत्री नरहरी जिरवाळ सर आपल्या सोबत आहेत। कालपासून ते अतिवृष्टी नुकसान झालेल्या पिकांची पाहणी करतायत। सर, एकूण किती नुकसान झाले हिंगोली जिल्ह्यामध्ये आणि कशा पद्धतीने मदत? 3 लाख हेक्टर, जवळपास 85-85% पूर्ण शेती गेलेली आहे असं कालपासून निदर्शनास आलं। मग त्याच्यातली सगळ्या प्रकारची पिकं, उडीद असेल किंवा मूग असेल किंवा सोयाबीन असेल, हळद असेल, ऊस, केळी काय असेल अशी सगळी पिकांची नुकसान झालेली आहे। हे सगळ्यांनी आपण समक्ष डोळ्यांनी बघितलंय आणि त्याच पद्धतीनं अधिकाऱ्यांनी गावोगावी जाऊन ज्याच्या त्याच्या परीनं प्रत्येक गावात पोहोचण्याचा प्रयत्न करून सगळ्यांना कोणी वंचित राहणार नाही अशा पद्धतीची आकडेवारी आज आपल्याजवळ उपलब्ध आहे। साधारणतः नुकसान भरपाई कधीपर्यंत मिळेल, शासनाला काय आपण अहवाल करणार? आता इथून गेल्यानंतर सोमवारी मंगळवारी मीटिंग असेल, मीटिंग मध्ये झालेल्या परिस्थितीचा आढावा त्या ठिकाणी देऊन आणि जी शेतकऱ्याला द्यायची मदत जी आहे ती सुद्धा मागच्या प्रमाणे द्यावी अशा पद्धतीची मागणी जी होती त्याच्या पद्धतीने मागणी करून आणि ते शासनाकडून प्राप्त करून घेता येण्यात येईल। अलीकडच्या 8 महिन्यामध्ये मराठवाड्यामध्ये जवळपास 707 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या, कर्जबाजारी आणि नापिकीला कंटाळून। कर्जाच्या बाबतीत तो विचार तर सरकारही नेहमी म्हणतं का कर्जमाफी आपण देऊन शेतकऱ्यांना त्याच्या स्वतःच्या पायावर उभं करू, आत्महत्या कशा होणार नाही याची दक्षता घेऊ, त्या दृष्टीने प्रयत्न चालू आहे। निश्चित माझाही सिंहाचा वाटा त्याच्यात राहील। त्या शेतकऱ्यांना कर्जमाफी दिली पाहिजे। धन्यवाद। शेतकऱ्यांना कर्जमाफी दिली पाहिजे अशा पद्धतीचं वक्तव्य जे आहे ते हिंगोलीचे पालकमंत्री नरहरी जिरवाळ यांनी केले। व्हिडिओ जर्नलिस्ट गणेश गजानन देशमुख, झी मीडिया, हिंगोली।